स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी 3 महत्त्वाच्या अनाउन्समेंट करणार आहे. त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. कारण स्टुडंट्स, तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये आपले वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते खूप पाहिलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांच्या खूप वेगवेगळ्या कमेंट्स, मेसेजेस मला येत असतात. त्यानुसार मी ह्या महत्त्वाच्या 3 अनाउन्समेंट करणार आहे. तर स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाच्या ह्या 3 अनाउन्समेंट कुणासाठी आहेत ते सर्वात प्रथम समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे का. आणि तुम्हा सर्वांना सांगते आहे की पहिली महत्त्वाची अनाउन्समेंट आहे ती आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे 9वीत न 10वी मध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी सूचना असणार आहे. त्याचबरोबर ही दुसरी महत्त्वाची सूचना त्या विद्यार्थ्यांसाठी असेल ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये वाचता येत नाही किंवा इंग्रजीचं वाचन करणं त्यांना तेवढंसं जमत नाही. तर अर्थात यासाठी कुठल्याही क्लासचं बंधन नाही. त्यामुळे दुसरी जी सूचना आहे माझी, जी इंग्रजी वाचन आणि लिखाण यासाठीची आहे, तर त्यासाठी कुठल्याही क्लासचं बंधन नाही. कोणत्याही क्लासचा विद्यार्थी या सर्व अनाउन्समेंट नीट ऐका, म्हणजे सर्व क्लासेसच्या सर्व स्टुडंट्ससाठी ह्या सूचना आहेत हे लक्षात घ्या. तर म्हणजेच तुम्हाला कुणी हा व्हिडिओ पाहायचा आहे तर 9वीत न 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ, त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, मग क्लास 4th असेल, 4th पासून पुढचा कोणताही असेल किंवा अगदी 4th पर्यंतचे सुद्धा स्टुडंट्स असतील, ते सुद्धा इंग्रजीत ज्यांना वाचन येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपले आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण मी याच्यामध्ये सर्व स्ट्रॅटेजीज सांगणार आहे की इथून पुढे आपण नेमकं या सर्व गोष्टींसाठी आपण काय काय करणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं रायटिंग स्किल कच्चं आहे, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये लिखाण करता येत नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना मग यासाठी पण क्लासचं बंधन नाही. तो विद्यार्थी इंग्रजीमध्ये लिखाण न करणारा कदाचित एखादा 3री 4थीचाही विद्यार्थी असू शकतो, एखादा 8वी 9वीचा असू शकतो, 10वीचा असू शकतो, इव्हन 12वीचा असू शकतो, किंवा अगदी कुठल्याही क्लासचा विद्यार्थी असू शकतो ज्याला इंग्रजी फारसं वाचता येत नसेल. तर स्टुडंट्स, या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज महत्त्वाच्या अनाउन्समेंट घेऊन आलेली आहे. त्यामुळे हा जो काही मी व्हिडिओ घेते आहे, सांगते आहे, हा व्हिडिओ आणखी एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आपापल्या पालकांना सुद्धा दाखवायचा आहे. कारण पालकांनी सुद्धा जर हा व्हिडिओ तुमच्या सोबत पाहिला तर निश्चितच तुम्हाला पालक सुद्धा तुमच्या या गोष्टीमध्ये, इथून पुढचे माझे जे व्हिडिओ सर्वांसाठी येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला ते निश्चित हेल्प करतील. तुम्हाला ते असं म्हणणार नाहीयेत की तुम्ही मोबाईल घेऊन बसू नका. कारण या गोष्टीसाठी, म्हणजेच 10वीचा अभ्यास असेल, इंग्रजीमध्ये वाचन असेल, इंग्रजीमध्ये लिखाण येत नसेल तुम्हाला, तर या गोष्टींसाठी मोबाईल घेऊन बसण्यासाठी, माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ते कधीच नाही म्हणणार नाही. सो स्टुडंट्स, चला तर मग आता जास्त एक्साइटमेंट न वाढवता मी तुम्हा सर्वांना सांगते की आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. बघा, तर आता पहिली अनाउन्समेंट आपण सुरुवात करणार आहोत ती 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. पहा स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 9वीतून 10वीत जाणारे जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी ही बातमी असणार आहे. तर ती कोणती असणार आहे तर पहा, खूप विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडतो आहे की इंग्रजीचा अभ्यास आम्ही कसा करावा, कोचिंग क्लासेस कसे लावावेत, कुठे लावावेत. तर स्टुडंट्स, मी महत्त्वाची सूचना सांगते. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही सूचना आहे. तुम्हाला इंग्रजीचे कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावण्याची गरजच नाही. का तर बघा, मी या क्लासेसमध्ये, या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळे व्हिडिओज घेणार आहोत. ते कसे घेणार आहोत, त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ती मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगते. सो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. कारण स्टुडंट्स, तुम्हाला यासाठी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की तुम्ही नेमकं 10वीला काय करणार आहात, आपल्याला इथे क्लासेसमध्ये आपण काय करून घेणार आहोत. बघा स्टुडंट्स, 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी या गोष्टी नीट समजून घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्लास लावण्याची गरज पडणार नाही. तुमचा संपूर्ण इंग्रजी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अगदी टेक्स्ट बुक मधील असो
किंवा ग्रामरचा असो किंवा रायटिंग स्किलचा असो, या महत्त्वाच्या तीनही भागांवरचा जो जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विशेषतः सुट्ट्यांमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे। पहा स्टुडंट्स, मी म्हटलं तुम्ही पॅरेंट्सला सुद्धा सांगा, कारण पॅरेंट्स तुम्हाला मोबाईल अवेलेबल करून देतील, जेणेकरून की तुम्हाला मोबाईलवर थोडासा वेळ द्यावा लागेल, परंतु कुठल्याही क्लासेसला जायची गरज नाही, उन्हातान्हात कुठे फिरायची गरज नाही आहे। एवढी जर गोष्ट तुम्ही केलीत स्टुडंट्स की तुम्ही ठराविक वेळेमध्ये माझा क्लास केलात, ठराविक वेळेमध्ये माझे व्हिडिओज पाहिलेत आणि ठराविक वेळेमध्ये तुम्हाला मी पाठवलेले होमवर्क जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलेत, तर तुम्हाला कुठल्याही क्लासेसला जाण्याची गरज नाही। कुठलाही क्लास तुम्ही जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ द्यावा लागतो। तोच 1 ते 1.5 तासाचा वेळ तुम्ही आरामात घरी बसून मोबाईल समोर ठेवून तुम्ही जर याचा अभ्यास केलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च न करता अगदी फ्री मध्ये हे तुम्हाला सर्व कोर्सेस जे आहेत किंवा संपूर्ण 10वीचा इंग्रजी विषयाचा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला कव्हर अप करून देणार आहे। आता मग नेमकं आपण काय काय घेणार आहोत आणि कसं घेणार आहोत ते अगदी थोडक्यात सांगते। तर स्टुडंट्स पहा, पहिली महत्त्वाची गोष्ट असते टेक्स्ट बुक, त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ग्रामर आणि तिसरी रायटिंग स्किल। या महत्त्वाच्या ह्याच्यात आपण सुरुवात जी करणार आहोत ती आपण क्वेश्चन पॅटर्न पासून करूया। क्वेश्चन पॅटर्न मी तुम्हाला नीट समजावून सांगेल, त्यावरील व्हिडिओज असेल, त्याचबरोबर म्हणजे सुरुवात जी आहे, जशा प्रकारे कुठल्या एखाद्या कोचिंग क्लास लावल्याच्या नंतर कुठला क्लास लावल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये ज्या पद्धतीनं अभ्यासक्रमाला सुरुवात होते त्याच मेथडने आपण डे बाय डे जाणार आहोत। आणि सुरुवातीला आपण क्वेश्चन पॅटर्न समजून घेऊ, त्यानंतर टेक्स्ट बुकला सुरुवात करू, अधूनमधून टेक्स्ट बुक आणि अधूनमधून ग्रामरचे लेक्चर्स तुमचे होतील। यामध्ये काही व्हिडिओज पाठवले जातील, काही लाईव्ह क्लासेस होतील, स्ट्रीम होतील, त्याच्यामधनं तुम्हाला ठराविक वेळ, बघा स्टुडंट्स तुमचा एक ठराविक वेळ असेल, संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुमचा हा टाइम जो असणार आहे तो तुमचा एक तर तुम्हाला व्हिडिओ पाठवेल मी किंवा तुमच्यासाठी लाईव्ह क्लास असेल। हा टाइम तुम्ही फिक्स करून ठेवा, त्या टायमिंगला तुमच्याकडे मोबाईल्स अवेलेबल असतील याची तुम्ही काळजी घ्या। मग तुम्हाला दररोज याच्यावरचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून टाकेल किंवा लाईव्ह घेऊया आपण, ज्यामध्ये तुम्हाला सर्व टेक्स्ट बुक मधले जे लेसन्स आहेत ते लेसन्स शिकवल्या जातील, त्यावरील जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला मी सेंड करेल। सो शक्य असेल त्यांनी ते ग्रुप जॉईन करा किंवा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही चॅनल सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। नोटिफिकेशन मिळाल्याबरोबर तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करून पाहू शकता आणि तुम्हाला आलेले जे क्वेश्चन्स असतील, व्हिडिओज असतील ते डेली वेळेवर तुम्हाला पाहता येतील आणि दररोज त्याचा अभ्यास जर तुम्ही करत गेलात, तुम्ही एक नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये लेसन झाल्याच्या नंतर येणारे क्वेश्चन त्याचे आन्सर्स तुम्ही लिहून काढा, त्याचे आन्सर्स सुद्धा मी तुम्हाला सेंड करेल। सो फक्त आवश्यकता काय असणार आहे स्टुडंट्स, तुम्हाला डेली व्हिडिओ पाहायचे आहेत आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला अभ्यास डेली करायचा आहे। ओके, सो तुम्ही जर ह्या गोष्टी सर्व डेली केल्या तर तुमच्यासाठी एकही गोष्ट अवघड होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी फ्री मध्ये, अगदी मोफत तुमचा इंग्रजीचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला करता येईल। जसं आपण एखाद्या कोचिंग क्लास लावल्यावर डेली 1 तास जातो, तशा पद्धतीनं 1 तासाचा वेळ तुम्हाला मोबाईलवर द्यायचा आहे घरच्या घरी। सो फ्री मध्ये तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता। सो याच पद्धतीनं स्टुडंट्स टेक्स्ट बुक संपेल, टेक्स्ट बुक झाल्याच्या नंतर आपण ग्रामर घेणार। सो मध्ये मध्ये गोष्टी होतील ह्या, म्हणजे सलग टेक्स्ट बुक नाही, एखादा लेसन होईल त्यानंतर मध्येच ग्रॅमॅटिकल बिट्सचा एखादा व्हिडिओ येईल, अशा पद्धतीनं तुम्हाला कधी 2 कधी 3 अशा पद्धतीनं तुमचे लेक्चर्स होतील, अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओज मिळतील। सो त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तेवढ्या लिंक आपल्याला कुठे आणि कशा मिळतील। तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर तुम्हाला यूट्यूबवर त्याचं नोटिफिकेशन मिळतं, तुमच्या होम पेजवर नोटिफिकेशन मिळतं की नवीन व्हिडिओ अपलोड झालेला आहे किंवा लाईव्ह आहे, त्याच्या लिंक तुम्हाला मिळत राहतील। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे अशा प्रकारे दररोज येणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। आता स्टुडंट्स त्याचबरोबर रायटिंग स्किलचा भाग, त्याचमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचं आहे आणि रायटिंग स्किलवर कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे त्याचे ही सर्व व्हिडिओज
आपण या कालावधीमध्ये विशेष करून स्टुडंट्स आपण हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो सुट्ट्यांमध्ये कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की आता आपल्या ज्या बॅचेस होतील सुरू किंवा माझा जो क्लास आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा विशेष करून सुरू होईल आणि ज्या मी इतर 2 अनाउन्समेंट इतर विद्यार्थ्यांसाठी सांगितलेले आहेत त्यांच्यासाठीचे सुद्धा जे क्लासेस सुरू होतील ते होतील 20 मार्च पासून। तर स्टुडंट्स 20 मार्च पासून या वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले व्हिडिओज अपलोड होतील। तुम्हाला जो भाग येत नाही, तुम्ही ज्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यानुसार तुम्हाला हे व्हिडिओज पाहायचे आहेत। सो चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तुम्ही 9th ला असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून घ्या। 10th चे सर्व व्हिडिओज तुम्हाला येत राहतील। तुमच्या घरामध्ये जर इतर कोणत्याही क्लासचा स्टुडंट असेल तर त्याला सुद्धा हे उपयोगाला येणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की माझी सेकंड अनाउन्समेंट आहे ती आहे इंग्रजी वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। सो स्टुडंट्स 10वीच्या विद्यार्थ्यांचा असा हा संपूर्ण अभ्यासक्रम आपण घेणारच आहोत। प्लस याच्याच सोबत दुसरी ही अनाउन्समेंट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंग्रजीचं वाचन येत नाही। सो स्टुडंट्स 10वीच्या विद्यार्थ्यांना जर काही डाउट्स असतील तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर लिहून पाठवा की मॅडम आम्हाला याबाबत शंका आहे। सो मी त्याचा रिप्लाय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला देईन। सो स्टुडंट्स काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे त्या रिलेटेड तुम्हाला मी सर्व रिप्लाय तिथे देईन। दुसरी अनाउन्समेंट आहे आपली त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही। पहा स्टुडंट्स, इथून पुढे बघा एक 8-10 दिवसांमध्ये तुमच्या सर्वांच्या परीक्षा ज्या आहेत, सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या साधारण 10 एप्रिल पर्यंत संपून जात आहेत। सो 10 एप्रिल पर्यंत सायमल्टेनियसली तुम्ही आता माझे व्हिडिओज 20 मार्च पासून येणार आहे। सो 20 मार्च पासून तुम्ही अर्धा तास 15-20 मिनिट तुम्ही व्हिडिओज पाहून तुमचा अभ्यास हाही अभ्यास तुम्ही करू शकता, प्लस येणाऱ्या एक्झामचा पण करू शकता। त्यानंतर 10 एप्रिलच्या नंतर तर तुम्हाला उन्हाळी सुट्ट्या आहेत, त्यामुळे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना आता दिवसभर तर बोरच होतं, त्यामुळे तुम्ही अर्धा 1 तास यासाठी जर दिलात तर तुमचं इंग्रजीचं लिखाण असेल किंवा इंग्रजीचं वाचन तुमचं कच्चं असेल तर यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमच्या सोबत असणार आहे मी। सो तुम्ही एकच काम करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जे कोणी स्टुडंट्स आहेत कोणत्याही क्लासचे असो त्यांना त्यांच्यानुसार जे व्हिडिओज आहेत ते त्यांना दाखवा, कारण आपण वेगवेगळे व्हिडिओज टाकणार आहोत क्लास वाईज। तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही पाहायचा आहे। तुम्हाला इंग्रजी वाचनाचा पाहायचा असेल तर जो इंग्रजी वाचनाचा संबंधित व्हिडिओ आलेला असेल तो त्या विद्यार्थ्यांनी पहा। 10वीचा आलेला असेल तर 10वीचे विद्यार्थी पाहतील ऑब्वियसली। सो मग आपण इंग्रजी वाचनासाठी आपण काय करणार आहोत, तर स्टुडंट्स इंग्रजी वाचन ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी करणार आहे आणि त्या म्हणजे अगदी शब्द पाठांतरापासून। तर वाचन येण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अल्फाबेट्स पासून सुरुवात करावी लागते, ती तर आपण करणारच आहोत, परंतु त्यामध्ये व्होकॅब्युलरी महत्त्वाची असते। तर विद्यार्थ्यांना पाठांतर शब्दांचं जेव्हा करायला सांगितलं जातं त्यावेळेस त्यांना ते खूप हार्ड जातो, तर तेही इंग्रजीचे शब्दाचं पाठांतर सोप्या पद्धतीनं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच पद्धतीच्या त्याच शब्दांवर आधारित आपण वाक्य बनवायला शिकणार आहोत। म्हणजे पहा, तुम्हाला ते शब्द पाठांतर झाल्याच्या नंतर त्याचं वाचन कशा पद्धतीनं करायचे, शब्दांचंही वाचन आणि इंग्रजी मधलं वाचन हे कशा पद्धतीनं करायचं असतं त्यावरचे व्हिडिओज मी तुम्हाला टाकत राहील। सो यासाठी क्लासचं काहीही बंधन नाही। कुठलाही अगदी 9वीचा विद्यार्थी 10वीचा विद्यार्थी जरी असेल आणि त्याला वाटते की मला माझं इंग्रजी वाचन कच्चं आहे तर त्यांनी हे व्हिडिओ पाहायला हरकत नाही, कारण देयर इज नो लिमिटेशन फॉर रीडिंग फॉर एनी क्लास। वर्ग हाच असला पाहिजे असं काही बंधन नाही। सो 10th क्लासचे व्हिडिओज 10th क्लासचे स्टुडंट्स पाहतील, परंतु वाचनासाठीचे जे व्हिडिओज येतील ते कोणत्याही क्लासचे विद्यार्थी ज्याला इंग्रजी वाचता येत नाही त्या सर्वांनी जरूर पहा। सो त्यामधनं तुमचं इंग्रजीचं वाचन निश्चित इम्प्रूव्ह होईल। आणि स्टुडंट्स आता हे सगळ्या पद्धतीचं बघा आणि हे रेग्युलर करा। कमीत कमी तुम्ही पहा, तुम्हाला जो सुट्ट्यांचा पिरियड मिळणार आहे त्या सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये तुम्ही 20 मार्च पासून जे सुरू होणारे आपले व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही रेग्युलर अटेंड केलेत, वह्या वेगवेगळ्या करा, त्यामध्ये हे सर्व शब्द लिहून घ्या, मी सांगेल त्या पद्धतीने आणखी डिटेलमध्ये तुम्हाला, त्यानुसार तुम्ही दररोजचा अभ्यास दररोज करा आणि बघा 15 जून पर्यंत तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे।
सो न वाचणारा विद्यार्थी डेफिनेट मी सांगते तुम्हाला 15 जून पर्यंत तो अगदी 80% वाचन नक्की शिकेल। सो स्टुडंट्स, त्यासाठी दररोज एकच गोष्ट करायची आहे की दररोजचा व्हिडिओ दररोज पाहायचा आणि दररोज त्यामध्ये सांगितलेला भाग दररोज करायचा म्हणजे करायचा। सुट्टीतला भरपूरसा वेळ आहे, त्यामधला एखादा तास तुम्ही यासाठी दिलात तर तुमचा आयुष्यभरासाठी इंग्रजी हा विषय लागणारा असतो। तो कुठल्याही क्लासला गेलात तुम्ही पुढे 11वी 12वी आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, कुठलीही स्ट्रीम निवडा तुम्ही, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इंग्रजी हा विषय आहेच आहे। त्यामुळे जर तुमचं बेसिक इंग्रजी पक्का असेल तर तुम्हाला संपूर्ण सिलेबस कुठल्याही स्ट्रीमचा तुमच्यासाठी हा अगदी खूप सोपा होऊन जाईल। त्यामुळे इंग्रजी हा विषय जो आहे तो आपला पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी स्टुडंट्स, ही दुसरी जी अनाउन्समेंट आहे, ज्यांना वाचता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडिओ हे जरूर पहा। म्हणून मी म्हटलं होतं की हा व्हिडिओ तुम्ही पॅरेंट्सला पण दाखवा, कारण पॅरेंट्स जेव्हा हा व्हिडिओ पाहतील तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल की हो, इट इज व्हेरी युजफुल फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट। सो ते तुम्हाला अलाउ करतील आणि नुसतं अलाउ करणार नाही तर तेही तुमच्या मागे लागतील की आजचा व्हिडिओ पाहिला का आणि आजचा अभ्यास केला का। सो उन्हाळ्याच्या सुट्टीतला जो तुमचा खूपसा वेळ वाया जाणार आहे तोही खूप सत्कारणी लागेल आणि तुम्हालाही मजा येईल। तुमच्या सोबत तुम्ही तुमच्या मम्मीला, तुमच्या भावाला, तुमच्या पप्पांना सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता। तुमच्या सोबत त्यांना पाठांतर करण्यात नाही तर नाही, किमान तुम्ही त्यांना प्रश्न विचारण्यात, शब्द विचारण्यात त्यांची मदत जरूर घ्या, म्हणजे त्यांनाही मजा येईल, त्यांनाही छान वाटेल की चला आपली मुलं मुली छानपैकी पाठांतर करतायत, लिहितायत आणि तेही तुम्हाला पाहतील दररोज की तुम्ही ते करत आहात का। सो स्टुडंट्स, हा जो काही आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे, कारण खूप सगळ्याच प्रकारच्या, सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, सगळ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ हा अत्यंत उपयुक्त असणार आहे। कारण इथून पुढचे येणारे आपले सर्व व्हिडिओजच तसे असणार आहेत की ते सर्व कॅटेगरीच्या, सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे स्टुडंट्स, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, क्लासचा विचार न करता, जेणेकरून त्यांना पुढचे सगळे येणारे व्हिडिओ जे आहेत ते त्यांना पाहता येतील। आता झालं वाचनाबाबत, म्हणजे आता इथून पुढे वाचन तुमचं पक्क होऊन जाईल, वाचनाची चिंताच तुम्हाला राहणार नाही। स्टुडंट्स, आता तुम्हाला सपोज लिखाण येत नाही, इंग्रजीमध्ये कसं लिहावं समजत नाही, पहा हा आपला जे चॅनल आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 यामध्ये मी आजपर्यंत तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत। विशेष करून मी एक एक छोटी छोटी गोष्ट विद्यार्थ्याला जी जमत नाही त्यानुसार मी ती सांगण्याचा प्रयत्न करत असते मराठीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून, विद्यार्थी कोणत्या लेवलचा आहे, कोणत्या क्लासचा आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण बारकाव्याने प्रत्येक गोष्ट मी शिकवत असते। त्यामुळे हे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही रायटिंग स्किल ज्यांना जमत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता पुढील सूचना काळजीपूर्वक ऐका। बघा, आता तुम्हाला इंग्रजीत जर लिखाण जमत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा मी जे वाचनासाठी ज्यांना वाचन येत नाही त्यांना जे मी व्हिडिओ पाठवणार आहे तर ते व्हिडिओ रायटिंग स्किल ज्यांना जमत नाही त्यांनी सुद्धा ते पाहायचे आहेत। कारण ज्यांना रायटिंग स्किल जमत नाही त्यांना वाचन करण्यासाठी मी ज्या गोष्टी शिकवणार आहे त्यात सर्व बेसिक असणार आहे। सो हा बेसिक भाग समजला की तुम्हाला रायटिंग करणं पण सोपं जाणार आहे। त्यामुळे त्यांनी तेही व्हिडिओज पाहायचे आहेत। प्लस रायटिंग स्किल साठी आपण सेपरेटली पाहणार आहोत। म्हणजे बघा, आता इंग्रजीत ऍक्च्युअल लिखाण कसं करायचं हे तर मी सुरुवातीपासून सांगणारच आहे। अगदी एक शब्द सुरुवात करून त्यानंतर 2 शब्दांपासूनचे वेगवेगळे वाक्य कसे बनवायचे इथपासून आपण सुरुवात करणार आहोत। नंतर 3 शब्दांचे वाक्य कसे बनवायचे ते मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल, तुम्हाला बनवायला काही वाक्य देईल, तुम्ही सुद्धा त्याची प्रॅक्टिस कराल आणि त्या पद्धतीचे वाक्य बनवत चला। दररोजचा अभ्यास दररोज करा, प्रत्येकाने आपापल्या वह्या वेगळ्या करा आणि दररोजचा अभ्यास दररोज नोटबुक मध्ये लिहून काढा। पॅरेंट्सची त्यावर वाटल्यास सही घ्या, म्हणजे पॅरेंट्सला पण समजेल की तुम्ही हा भाग करत आहात का। आता हा झाला अतिशय बेसिक भाग। त्यानंतर रायटिंग स्किलचा महत्त्वाचा भाग असतो स्टुडंट्स, की तुम्हाला माहिती आहे की 25 मार्कांचं रायटिंग स्किल आहे आपलं। मग हे रायटिंग स्किल बघा, स्टुडंट्स 9चा असो, 9, 10 पासून 12 पर्यंतच्या स्टुडंट्ससाठी 25 मार्क्सचं रायटिंग स्किल आहे। खूप मोठा असा भाग आहे रायटिंग स्किलचा, ज्याच्यामध्ये पत्र, वेगवेगळ्या प्रकारचे एसे येतात, ज्यामध्ये स्टोरी असेल, स्पीच असेल, डायलॉग रायटिंग असेल किंवा न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल, एक्सपांड द थीम, वर्बल टू नॉन वर्बल यासारखे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिट्स त्यामध्ये विचारले जातात 5-5 मार्कांसाठी।
म्हणजे टोटल 25 मार्क आणि रायटिंग स्किल मधला समरी रायटिंग भाग धरला तर 30 मार्कांचं संपूर्ण भाग हा रायटिंग स्किलवर आधारित आहे। तुमचं रायटिंग स्किल चांगलं असेल तर तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स सारखा इंग्रजी मधला प्रश्न पण तुम्ही सहज सोडवू शकता। म्हणजे बघा, रायटिंग स्किल खूप महत्त्वाचा आहे। तर यातला हा प्रत्येक भाग आपण सेपरेट शिकणार आहोत। तुम्हाला इंग्रजीत पत्र लिहायला अवघड जातं, ते कसं लिहायचं आहे ते तुम्ही माझ्यासोबत शिका आणि माझ्यासोबत पत्र लिहायला सुरुवात करा। 100% नाही, आता टक्क्यातच बोलायचं झालं तर तुम्हाला तर माहिती आहे 100% नाही, मी 200% खात्री देत असते। कारण मला तेवढी गॅरंटी आहे की तुम्ही जर माझे व्हिडिओज नीट पाहिलेत, नीट लिहून घेतलं आणि ते दररोजच्या दररोज सांगितलेला भाग जर केलात तर तुम्हाला डेफिनेटली वाचायला येईल आणि लिहायला पण येईल। सो स्टुडंट्स, रायटिंग स्किल मधला प्रत्येक भाग मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यावर कशा पद्धतीने लिखाण करायचं आहे, त्याचे फॉर्मॅट काय आहेत ते सर्व आपण घेणार आहोत। सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येतील, लाईव्ह स्ट्रीम येतील, ज्यामधनं मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या समजावून सांगणार आहे। सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं असेल बघा की व्हिडिओ जे आहे, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप 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 इम्पॉर्टंट आहे। सो हा सर्व विद्यार्थ्यांना बघा, आता प्रत्येक पॅरेंट्स, प्रत्येक फॅमिलीमध्ये कुठल्या ना कुठल्या क्लासचा स्टुडंट असणार आहे। मीडियम कोणतंही असू द्या, नो प्रॉब्लेम। इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी जमत नाही, मराठी मीडियमच्या सुद्धा जमत नाही, म्हणजे मीडियमचा संबंधच येत नाही। जिथे इंग्रजी विषयाचा संबंध येतो तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। सो प्रत्येक पॅरेंट्सने सुद्धा त्यांच्या ओळखीच्या त्यांच्या रिलेटिव्हजना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ जो आहे बघा, सुट्ट्यातला उपयोग, वेळेचा उपयोग हा मी सुद्धा करणार आहे। मी सुद्धा तुमच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे, मला एरवी तेवढा वेळ नसतो, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती की मॅडम वाचायला शिकवा, मॅडम रायटिंग करायला शिकवा। तर त्यासाठी सुट्ट्यातला हा उपयोग हा मी पण तुमच्यासाठी वेळ देणार आहे आणि तुम्हीही द्या, म्हणजे तुमचा इंग्रजीचा बेस जो आहे तो अत्यंत पक्का होऊन जाईल। सो स्टुडंट्स बघा, विद्यार्थी 10वीचा असो, 9वीचा असो, 8वी, 4थी, 5वी कोणत्याही क्लासचा असो, तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना दाखवा, पॅरेंट्सला दाखवा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण व्हिडिओज मी एवढे जास्त टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करता येत नसेल त्यांनी थोडीशी माहिती घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। प्रत्येक व्हिडिओ आला की तो कुठे पाहायचा असतो, कसा पाहायचा असतो, याची थोडीशी माहिती नसेल तर जरूर घ्या आणि त्यामधनं तुम्हाला कळेल मग की प्रत्येक आलेला व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल, तो लिहून घेता येईल, कुठल्याही क्लासला जाण्याची गरज नाही। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करावं हा मोठा प्रश्न असतो, तर यावरचं सोल्युशन सुद्धा होईल आणि तुमच्यासोबत तुमचे पॅरेंट्स सुद्धा तुम्हाला मदतही करतील आणि तुमची मम्मी जर असेल तर तिचंही इंग्रजी इम्प्रूव्ह होण्यासाठी याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल, नाही का स्टुडंट्स। तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस चॅनल। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच।